प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. पुन्हा एकदा मी परमेश्वराची काही वचनं घेऊन तुमच्या समोर आलो. या तर आपण ऐकूया, शिकण्याचा प्रयत्न करूया, त्या जिवंत देवाचा गौरव करायचा आपण प्रयत्न करूया. यशायाचं पुस्तक आणि 7वा अध्याय आणि 14वं वचन आम्हाला काय शिकवतंय. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल, आमच्या सानिध्यात देव असे ठेवेल. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल इथे आम्हाला असं सांगते की यशायाच्या पुस्तकामध्ये 7व्या अध्यायात 14व्या वचनामध्ये जी भविष्यवाणी करण्यात आली प्रभू येशू ख्रिस्ताविषयी, आणि ती भविष्यवाणी सुमारे 700 वर्षापूर्वी करण्यात आली होती. प्रभू येशू ख्रिस्त जन्माच्या 700 वर्ष अगोदर ती भविष्यवाणी करण्यात आली होती. आणि इमॅन्यू या शब्दाचा अर्थ होतो की आमच्या बरोबर, आणि एल या शब्दाचा अर्थ होतो की परमेश्वर, तो सार्वभौम परमेश्वर, तो सर्वशक्तिमान परमेश्वर, तो सर्वव्यापी परमेश्वर, असा त्या शब्दाचा अर्थ होतो. सार्वभौम असणारा परमेश्वर, सगळीकडे एकाच वेळेस उपस्थित राहणारा परमेश्वर, सगळ्यांच्या प्रार्थना ऐकणारा परमेश्वर, हालेलुया, मनुष्यावरती प्रेम करणारा परमेश्वर. आणि त्या परमेश्वराविषयी असं म्हटले की इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. काय तुम्ही विचार केलात का कधी या शब्दाचा? इमॅन्युएल, आमच्या बरोबर राहणारा देव. ज्याला गरज वाटती मनुष्य संगती राहायची, ज्याला गरज वाटली आमच्या संगती असायची, ज्याला गरज वाटते आमच्या सहभागितेची, हालेलुया. मत्तेकृष्य वर्तमानामध्ये 1ल्या अध्यायामध्ये आणि 23व्या वचनामध्ये ती भविष्यवाणी पूर्ण झालेली आम्ही पाहतो. पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. काय अर्थ आहे त्याचा? आमच्या बरोबर देव. सुरुवातीला परमेश्वराने आदाम आणि हवा निर्माण केली, आणि त्या एदेन गार्डन मध्ये परमेश्वर रोज यायचा आणि आदाम आणि हवे संगती त्यांची सहभागिता होती. तो रोज त्यांच्या संगती गप्पा मारायचा. परंतु आदाम आणि हवेने पाप केलं आणि त्यांना त्या एदेन गार्डन मधून परमेश्वराने बाहेर काढलं. त्यांना शाप मिळाले आणि त्या पापामुळे मनुष्याची देवासंगती असणारी सहभागिता तुटली. परंतु तो परमेश्वर प्रेमळ आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, दयाळू आहे, आणि त्याने पुन्हा एकदा त्यांच्या पापावरती पांघरून घालण्यासाठी बळी कसा द्यायचा ते त्यांना शिकवलं. पापाची क्षमा व्हावी म्हणून कसं रक्त सांडलं गेलं पाहिजे ते त्याने त्यांना शिकवलं. आणि मग तिथून पुढे मनुष्याने बळी द्यायला सुरुवात केली. प्राण्यांचा, पक्ष्यांचा तो बळी द्यायला लागला, आणि त्याच्याद्वारे पुन्हा एकदा कदाचित देवासंगती सहभागिता निर्माण होईल असा कुठेतरी एक आशा निर्माण झाली. मग देव त्याच्या सेवकांच्या द्वारे बोलायला लागला. परमेश्वराने अब्रामाची निवड केली. तो अब्रामासंगती मित्रासारखा बोलायचा. परमेश्वराने मोशेला निवडलं, परमेश्वराने नोहाला निवडलं. परमेश्वराने, जर तुम्ही पुस्तकांमध्ये पाहिले तर शास्त्रे आहेत, अनेक राजे होऊन गेले. दावीद राजा त्यापैकीच एक. यशाया, यिर्मया, हनोक, आम्ही पाहतो अनेक देवाचे सेवक आहेत, संदेष्टे आहेत. योनाकडे पाहता तुम्ही, दानिएलाकडे पाहता, शद्रक, मेशक, अबेदनगो आम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही नेहम्याकडे पाहता. अनेक देवाचे सेवक आहेत. परंतु त्या सगळ्या देवाच्या सेवकांसंगती परमेश्वर बोलत होता, आणि त्यांच्याद्वारे तो मनुष्य संगती बोलत होता. परमेश्वराला मनुष्याची सहभागिता हवी. या उलट मनुष्याला परमेश्वर नकोय, फक्त आशीर्वाद हवेत. मनुष्याला परमेश्वराचे नियम नकोय, त्याच्या आज्ञा नकोय,
त्याला त्या चौकटीमध्ये राहायची गरज वाटत नाही. देवाने घालून दिलेल्या त्या बंधनामध्ये राहण्याची बिलकुल गरज वाटत नाही. परंतु आम्हाला जगी गोष्टी हव्यात. आम्हाला मित्र पाहिजेत, मैत्रिणी पाहिजेत, आम्हाला गप्पा मारायला पाहिजे, आम्हाला मोबाईल हवाय, तासंच्या तास आम्हाला मोबाईलवरती चॅटिंग करायला हवंय, आम्हाला फॅशन हवी आहे, आम्हाला पैसा हवाय, आम्हाला लक्झरी लाईफ हवी आहे, आम्हाला जगातल्या सगळ्या गोष्टी हव्यात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर नकोय. जर त्या मिसर देशातून बाहेर काढलेल्या इस्रायल लोकांकडे पाहिलं तर त्यांची अवस्था सेम अगदी तुमच्या आणि माझ्यासारखीच होती. त्यांनाही परमेश्वर त्यांच्याशी बोलावा अशी त्यांना गरज वाटत नव्हती. ते म्हणायचे, मोशे तूच जा आणि परमेश्वराशी बोल. तो देव बोलायला लागला की धरणी कंप व्हायचा, पर्वत हालायचा, अग्नी उतरून यायचा, वादळ वारे सुटायचे, आणि हे सगळं बघून ते लोक घाबरून जायचे. मग ते म्हणायचे, देवा आम्हाला हे देवाचं सानिध्यच नकोय. काय बोलायचं तुला, तू त्या डोंगराच्या वर जा आणि तिथं देवासंगती बोलत बस, आणि मग देवाचा काय असेल तो मेसेज घेऊन तू खाली उतरून ये. लोकांना देवाशी प्रत्यक्ष सहभागिता नको होती. जर तुम्ही शमूएलाच्या पुस्तकामध्ये पण गेलात तर तिथे लोकांनी शमूएलाला सांगितलं की आमच्यासाठी राजा निवड, देव आमचा राजा असावा. त्याच्यापेक्षा बाकीच्या जगामध्ये पाहिले तर कसे सगळ्या देशांमध्ये राजे आहेत, तसा तू आमच्यासाठी पण आपल्यातून एक राजा निवड. आणि तिथे असं म्हटलंय की ज्यावेळेला शमूएलाने परमेश्वराला प्रार्थना केली त्यावेळेला परमेश्वराने त्याला उत्तर दिलं की जगिक लोक ज्याप्रमाणे, जगिक राजे ज्याप्रमाणे लोकांवरती बंधनं घालतात तशी बंधनं तुमच्यावरती घातली जातील. तुम्हाला टॅक्सेस द्यावे लागतील, तुम्हाला कर द्यावा लागेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं भराव्या लागतील. पण लोक म्हटले की नाही, आम्हाला ते सगळं मान्य आहे, आम्हाला ते सगळं चालेल. देव आमचा राजा नको, तर आम्हाला एक मनुष्य राजा म्हणून तू आमच्यावरती नेम. ही आमची शोकांतिका आहे. हालेलुया. आम्हाला परमेश्वर आमचा देव असावा, परमेश्वर आमच्यावरती त्यांनी पुढारपण करावं, हे आम्हाला मान्य नाही. मनुष्याला परमेश्वराने इच्छा दिलेली आहे. जर अनुवादचं पुस्तक 30वा अध्याय 19वा वचन जर तुम्ही वाचलं तिथं त्याचं वचन असं सांगतं की तो म्हणतो, आकाश आणि पृथ्वीला साक्षीला ठेवून मी आज तुम्हाला सांगतो की तू जीवन आणि मरण तुझ्या समोर ठेवलंय, शाप आणि आशीर्वाद तुझ्या समोर मी ठेवलेत. आणि तो असं म्हणतो की जीवन निवडून घे, तू जीवन निवडून घे. त्याने निवड करण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला दिलाय. काय निवडायचं? देव निवडायचा की पाप निवडायचं? देव निवडायचा की मोबाईल निवडायचा? देवाशी बोलायचं की जगातल्या मित्रांशी मैत्रिणींशी गप्पा मारण्यात वेळ घालवायचा? काय निवडायचं? काय चॉईस करायची ते आज आमच्या हातामध्ये आहे. कोणाला चॉईस करायचं? परमेश्वराचे नियम, परमेश्वराचे कायदे कानून, परमेश्वराचं वचन, परमेश्वराचं आज्ञा याच्याकडे लक्ष द्यायचं की जगामध्ये रममान व्हायचं? आज आम्ही आमच्या जीवनामध्ये विचार करायचा. इब्रिकरास पत्रामध्ये जर गेलात तर पहिल्या अध्यायामध्ये पहिले 1, 2, 3 वचनं आम्हाला काय सांगतात? देव प्राचीन काळी अंशाने व प्रकारांनी संदेशाच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलं इथे? देव प्राचीन काळी अंशाने आणि प्रकारांनी बोललाय. म्हणजे मी सांगितलं तसं अनेक सेवकांच्या द्वारे, संदेशांच्या द्वारे तो आमच्याशी बोलत आला. आणि या काळाच्या शेवटी तो पुत्राच्या द्वारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या संगती बोललाय. तो आमच्यावरती प्रेम करतो प्रियांनो.
त्याला आमची सहभागिता हवी आहे, असं संपूर्ण बायबलमध्ये पाहिलं तर आम्हाला पाहायला मिळतं. ज्या देवाने मनुष्य निर्माण केला तोच देव मनुष्याला तारण्यासाठी अद्भुत योजना बनवतो आणि 2000 वर्षापूर्वी त्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. तुमचे आणि माझे पाप त्याने स्वतःवरती घेतले. तो आमच्यासाठी मरण पावला. सगळ्या प्रकारचं छळ आणि भयानक क्रूर असं ते मरण त्याने स्वतःवरती घेतलं. तो मरण पावला, त्याने रक्त वाहिलं आणि पहिले योहान 1:7 मध्ये असं म्हटले की त्याने वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होती. प्रेज द लॉर्ड. फक्त क्षमा नाही केली त्यांनी, तर त्याने त्या जिवंत देवाचा जो आमचा आणि त्याचा आमचे आणि त्याचे जे नातेसंबंध तुटले होते, बिघडले होते, ते नातेसंबंध प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर पुन्हा एकदा आमच्यासाठी प्रस्थापित केलेत. आणि म्हणून बायबलमध्ये सांगितले की परमपवित्र स्थानातला तो पडदा वरपासून खालपर्यंत फाटलाय. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटला की हे पित्या, हे बापा, मी माझा प्राण तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला त्या वधस्तंभावरती मरण पावलाय, त्यावेळेला तो पडदा जेव्हा फाटला, त्यावेळेला त्या पित्याचे आणि आमचे नातेसंबंध पुन्हा एकदा प्रस्थापित झाले, असं ते चिन्हात्मकरित्या आम्हाला लक्षात येतं. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या आणि पित्याची पुन्हा एकदा गाठभेट घालून दिली. त्याने आमच्या संगती समेट केलाय. काय आज आम्ही त्या पित्याला हाक मारणारे लोक आहोत काय? आणि म्हणून मी पहिलंच वचन तुमच्यासाठी वाचलं सुरुवातीला की कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव हे नाव त्याला देण्यात येईल. हालेलुया. इमॅन्युएल, आमच्या सानिध्य देव, आमच्या संगती राहणारा देव. त्या देवाची इच्छा आहे त्याने आमच्या संगती राहावं. पण काय तुमची आणि माझी इच्छा आहे का की तो देव आमच्या बरोबर असावा? हालेलुया. काय आमची इच्छा आहे का त्या परमेश्वराने आमच्या संगती राहावं? आम्ही अनेकदा देवाच्या वचनांच्या विरुद्ध वागतो. देवाच्या वचनांच्या विरुद्ध आम्ही अनेक प्रकारचे कृती करतो. आमच्या पाहण्याद्वारे, ऐकण्याद्वारे, बोलण्याद्वारे, आमच्या कृतीद्वारे आम्ही सातत्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळत आहोत. प्रियांनो, आम्ही मनुष्य आहोत, कदाचित चुकणारे आहोत. बायबल सांगते कोणीच नीतिमान नाही, परंतु बायबल असंही म्हणते की जसा मी पवित्र आहे, 1 पेत्र 1 अध्याय 15व्या वचनामध्ये लिहिलंय, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. ठीक आहे, आम्ही एकदा चुकलो असेल, पडलो असेल, प्रियांनो, आज गरज आहे पुन्हा एकदा उठून त्याच्या चरणामध्ये येण्याची. पुन्हा एकदा गरज आहे त्याला हाक मारण्याची. तो म्हणतो की तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल आणि तुला ठाऊक नाहीत अशा गुज आणि गहन गोष्टी मी तुला प्रगट करेन. तो देव आमची संगती बोलू इच्छितो. त्याला आमच्या संगती बोलायचंय. जगातल्या लोकांशी काय गप्पा मारताल? जगातले लोक काय देतील? हालेलुया. जगातले लोक तुमच्यावरती काय प्रेम करतील? क्षणात सोडून जाणारे लोक, एका दिवसात तुमची आणि माझी ओळख आहे की नाही अशा पद्धतीने वागणारे लोक काय देऊ शकतात आम्हाला? मी खूप उदाहरणं पाहतोय, खूप अनुभव घेतोय या दिवसांमध्ये. लोक कशा प्रकारे आम्हाला क्षणात परके झालेले असतात. प्रियांनो, या जगातलं कोणीच आमच्यावरती इतकं प्रेम करू शकत नाही जितकं प्रेम प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावरती केलंय. हालेलुया. तो देव जे प्रेम आमच्यावरती करतो, ते प्रेम, ती प्रीती या जगातलं कोणीच आमच्यावरती करू शकत नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला देवाच्या एका वचनामध्ये एका ठिकाणी असं म्हणतो की जो कोणी माझ्यासाठी आपला आई बाप, भाऊ बहीण, आपली मुलं बाळ सोडून माझ्या मागे येत नाही, तो माझ्या पात्रतेचा नाही. तो म्हणतो, त्याला माहित होतं की यांच्यातलं कोणीच तुम्हाला आणि मला स्वर्गात नेणार नाही. त्याला माहित होतं की मनुष्याला स्वर्गात नेऊ शकत नाही. आणि म्हणून तो असं म्हणतो की तुम्ही सगळ्यांचा त्याग माझ्यासाठी करू इच्छिता काय? सगळ्या गोष्टींपेक्षा प्रथम स्थान तुम्ही मला देऊ शकता काय?
आणि जर देऊ शकलात तर तुम्ही माझे शिष्य होताल, असं तो आम्हाला शिकवतो. आणि म्हणूनच बायबल आम्हाला सांगते की इमॅन्युएल, आमच्या बरोबर राहणारा देव, आमच्या बरोबर असणारा देव. काय आम्ही त्या देवाच्या बरोबर राहायची तयारी करणार आहोत काय? आम्हाला देवाचं वचन माहित आहे. कदाचित अनेकदा आम्ही देवाची वचनं वाचतो, आम्ही देवाची स्तुती करतो, आम्ही त्याची गीतं गातो, अनेकदा आम्ही चर्चला जाण्याचा प्रयत्न करतो, आम्ही प्रार्थना करायचा प्रयत्न करतो. हे सगळं केल्यानंतरही काय आज आम्हाला खात्री आहे का की आमचं तारण झालंय किंवा तो देव आमच्या बरोबर आहे? काय आम्हाला खात्री आहे का की आमचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, त्या देवाने माझी निवड केलेली आहे? काय ही खात्री आज आम्हाला आहे काय? प्रेज द लॉर्ड. आणि जर ती खात्री नसेल तर आज पुन्हा एकदा वेळ आहे. जर ती खात्री आम्हाला झालेली नसेल तर आज पुन्हा एकदा वेळ आहे. हालेलुया. पुन्हा एकदा पश्चाताप करायची, पुन्हा एकदा त्या देवाला हाक मारायची आज गरज आहे. काय तो इमॅन्युएल म्हटलेला परमेश्वर, ज्याचं वचन असं सांगतं की तो आमच्या बरोबर आहे. आम्ही अनेकदा साक्ष देतो की देवाने माझ्या जीवनात हे केलं, ते केलं, या गोष्टी केल्या, त्या गोष्टी केल्या. अनेक ठिकाणी त्याने आम्हाला मरणातून वाचवलं, अनेक ठिकाणी त्याने आमचा पुरवठा केला. आमच्याकडे अनेक साक्षी असतात. परंतु काय परमेश्वर आजही आमच्या संगती आहे का? गेल्या वर्षी होता, गेल्या वर्षी 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी मी असा होतो, मी तसा होतो, मी हे केलं, मी ते केलं, हे सांगण्यात काही अर्थ नाही. आज तो देव माझ्या संगती आहे काय? काय आज त्या देवाशी मी बोलतोय का? तो देव जर जिवंत आहे तर तो बोलतो का? आणि तो बोलतो तर काय तो बोललेलं मला ऐकायला येतं का? हालेलुया. काय सांगतोय तो आज? आम्ही त्या देवाऐवजी जगातल्या गोष्टींना जास्त स्थान दिलंय का? आम्ही देवाचं ऐकण्याऐवजी आम्ही जगिक लोकांचं ऐकत आहोत काय? आम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे वागण्याऐवजी लोक जसं सांगतील तसं वागत आहोत काय? आज विचार करायची गरज आहे प्रियांनो, कारण आज याच गोष्टी चालू आहेत. जगिक लोक किंवा जगातले लोक ज्याप्रमाणे जगत आहेत त्या प्रकारेच ख्रिस्ती लोक देखील जगायला मागत आहेत. सो कॉल्ड प्रेझेंट वर्शिप करणारे लोक शर्ट पॅन्ट घालून प्रेझेंट वर्शिप करतायत. डोक्यावर डोकं आच्छादित न करता लेडीज लोक, बहिणी आमच्या पुलपेटवर जाऊन उभ्या राहत आहेत. देवाच्या वचनांच्या विरुद्ध आम्ही सातत्याने वागतो. परतवर आम्ही देवाचं वचन स्वतःसाठी ट्विस्ट करून असं म्हणतो की काय हरकत नाही, देव तर अंतःकरण पाहतो ना. म्हणजे देवाने ज्या आज्ञा दिल्यात त्या मोडल्या तरी चालतील, तुम्ही एखादा खून केला तरी चालेल, काय फरक पडतो? तो चुकून झाला, रागात झाला, देव तर अंतःकरण पाहणार आहे ना. देवाला माहितीये मला राग आला म्हणून मी ते केलं कृत्य. मी एक उदाहरण सांगतोय तुम्हाला, खरंच जाऊन खून करू नका कोणाचा. याचा अर्थ असा होतो का की आम्ही देवाच्या वचनांच्या विरुद्ध वागलं तरी चालेल, आम्ही देवाच्या आज्ञा मोडल्या तरी चालतील काय? आज आम्हाला विचार करायची गरज आहे. देव जर अंतःकरण पाहतो तर प्रियांनो, देव तुमची कृती देखील पाहतो. आणि त्या देवासाठी तुम्ही काय करत आहात? तो देव जर आमच्या संगती राहावा असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्हाला त्याच्या आज्ञा पाळाव्या लागतील. कारण योहान 14:15 मध्ये तो असं म्हणतो, जे माझ्यावरती प्रीती करतात ते माझ्या आज्ञा पाळतात. आणि आम्ही जर त्याच्या आज्ञा मोडणारे असू तर कदाचित आम्ही स्वर्गाचं राज्य चुकणार आहोत. आम्ही स्वर्गाच्या राज्याला अंतरणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेला वैभवाने येईल त्यावेळेला कदाचित आम्ही त्याच्या संगती उचलले जाणार नाही. कारण आम्ही आमच्या मनाप्रमाणे जसं पाहिजे तसं आम्ही वागत आहोत आणि देवाचं वचन आम्ही स्वतःसाठी ऍडजस्ट करत आहोत. अशी ऍडजस्टमेंट करणारी लोक परमेश्वराला मान्य असतील का? मला नाही माहिती. देवाचं वचन आम्हाला काय शिकवतं ह्याच्याकडे पाहण्यापेक्षा आम्हाला काय योग्य वाटतं त्याच्याकडे आम्ही आज पाहत आहोत. त्यामुळे आज पुन्हा एकदा विचार करायची गरज आहे. पुन्हा एकदा
तुमचा देवाच्या वचनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायची गरज आहे. प्रियांनो, आज पुन्हा एकदा विचार करायला शिका. प्रकटीकरणामध्ये 3ऱ्या अध्यायात आणि 20व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय सांगतो? पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्या जवळ आत जाईन व त्याच्या बरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवल. प्रेज द लॉर्ड. तो येशू असं म्हणतो की मी दाराशी उभा आहे, तुमच्या हृदयाच्या दरवाजाजवळ तो उभा आहे आणि तो म्हणतो की मी दार ठोकत आहे. आजही तो येशू अनेकांच्या जीवनामध्ये, अनेकांच्या हृदयावरती तो ठोकत आहे. काय आज आम्ही आमचं हृदय त्याच्यासाठी उघडणार आहोत का? जर आमच्या दारामध्ये कोणी आलं, शेजारची व्यक्ती आली, मित्र आले, मैत्रिणी आल्या, कोणी पण आमचे जे जवळचे लोक आहेत, नातेवाईक आहेत, असे लोक जर आले तर आम्ही त्यांच्यासाठी पटकन दार उघडतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांना आतमध्ये बोलवतो. चहा, नाश्ता, जेवण आम्ही त्यांच्यासाठी जे उत्तमातलं उत्तम करू शकतो त्या सगळ्या गोष्टी आम्ही करायची त्यांच्यासाठी तयारी करतो. पण मला आज विचारायचे की काय त्यांच्यातलं कोणी तुम्हाला स्वर्गात घेऊन जातंय का? कोणीच नाही नेणार. कुठलाच मनुष्य तुम्हाला आणि मला स्वर्गात नेणार नाही. परंतु जो येशू असं म्हणतो की मला तुमची सहभागिता हवी, मला माझ्यासाठी तुम्ही दार उघडा, तुमच्या हृदयाचं दारावरती मी ठोकत आहे, तुम्ही जर हृदयाचं दार उघडताल तर मी तुमच्या हृदयामध्ये येईल, तुमच्या जवळ मी येईल आणि मी त्याच्याबरोबर जेवण करेल आणि तो माझ्याबरोबर जेवण करेल. म्हणजे जी सहभागिता हवी आहे त्या सहभागितेविषयी प्रभू येशू ख्रिस्त आज आमच्या संगती बोलतोय. आणि म्हणूनच पहिलं वचन मी वाचले की इमॅन्युएल, ज्याला आमच्या बरोबर देव असं म्हटलं गेलं. काय ती सहभागिता आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ता संगती हवी आहे का? काय आम्हाला त्या देवासंगती जेवण करायची इच्छा आहे का? आम्हाला पार्ट्या करायला आवडतात. बर्थडे असला की चालले पार्टीला, काही पण कारण मिळालं की चाललो आम्ही पार्टी करायला. प्रभू येशू ख्रिस्त आज असं आम्हाला म्हणतोय की मला तुझ्या बरोबर जेवण करायचंय, मला तुझ्या संगती सहभागिता हवी. किंवा असं म्हणूया की तो असं म्हणतो की मला तुझ्या बरोबर पार्टी करायची. प्रेज द लॉर्ड. एक अद्भुत गोष्ट, देवाला मनुष्याची सहभागिता हवी आहे. काय तुम्ही या गोष्टींचा विचार केलात का कधी? आम्ही थोड्या वेळासाठी कदाचित आम्हाला अन्य भाषेतले 4 शब्द येत असतील, आम्ही ते बडबडतो, 5 मिनिटं आम्ही बोलतो आणि आम्ही थांबून जातो. त्या देवाला सहभागिता हवी. पण तेच जर आमच्याकडे नातेवाईक आले, मित्रमंडळी, कोणी पाहुणे आले, तासंच्या तास, दिवस आम्ही गप्पा मारत बसतो. काही लोकांना रात्रीचा स्वयंपाक करता करता, फराळ बनवता रात्रभर गप्पा मारण्यामध्ये खूप मजा वाटते. गप्पा मारत मारत अनेक गोष्टी दिवस घालवलेत. अशा पद्धतीने आम्ही जगलोय. काय प्रियांनो, त्या देवासंगती गप्पा मारायला आज आम्हाला आवडेल का? आम्हाला विचार करायचा. आम्ही देवासंगती किती वेळ बोलतो? ज्या वेळेला प्रार्थनेला बसता त्यावेळेला किती वेळाची प्रार्थना करता? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, बस इनफ, संपली प्रार्थना. देवा तू सांभाळ, काळजी घे, आशीर्वाद दे, सुरक्षा दे, आमच्या सभोवती तुझ्या दिव्यदूतांचा पहारा ठेव. एवढंच आम्ही त्याला फक्त वॉचमॅन बनवून ठेवलाय. देवाला आम्ही फक्त वॉचमॅन बनवून ठेवलाय. त्याच्या संगती सहभागिता करायला आम्हाला वेळ नाही. देवा संगती बोलायला आम्हाला वेळ नाही. मोबाईलमध्ये आम्ही तासंच्या तास बसून आहोत. परंतु रील्सवर रील्स बघण्या व्यतिरिक्त आम्ही काहीच करत नाही. आम्हाला असं वाटत नाही की आपण त्या देवाशी बोलावं, त्या देवाचं वचन वाचावं, त्या देवाच्या वचनांवरती मनन करावं. बायबलमध्ये स्तोत्रात पहिला अध्याय आम्हाला असं सांगतो की जो अहोरात्र त्याच्या वचनांवर मनन करतो तो धन्य आहे, तो आशीर्वादित आहे. काय आम्ही त्याच्या वचनांवर मनन करतोय का? दर 10 मिनिटांनी आम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअप ओपन करून बघतोय. दर 10 मिनिटांनी आम्ही मोबाईलवरती ऑनलाईन आहोत.
आम्हाला 10-15 मिनिटं पण मोबाईल बंद ठेवता येत नाहीये. प्रयत्न करा प्रियांनो. कधीतरी शरीराचा उपवास करण्याऐवजी मोबाईल बंद करून बसायचा उपवास करायला शिका. आता प्रामुख्याने ती गरज मोठी वाढत चालली आहे. जगाशी नातेसंबंध प्रस्थापित करण्यापेक्षा देवाशी नातेसंबंध प्रस्थापित करा. आणि त्याचा फायदा असा आहे की तुमच्यासाठी स्वर्गाचं राज्य, सार्वकालिक जीवन, मरणानंतरचं जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी ते असणार आहे. ते येशूला सहभागिता हवी. तो दाराशी ठोकत आहे. आजही तो तुम्हाला आणि मला हाक मारत आहे. आजही तो तुम्हाला आणि मला बोलवत आहे. 1 कोरिंथीकर पत्र 3 अध्याय आणि 16 वचन आम्हाला असं सांगतं की तुम्ही देवाचे मंदिर आहात. काय तुम्हाला ही गोष्ट ठाऊक नाही का? मी वाचतो तुमच्यासाठी ते वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? प्रेज द लॉर्ड. आणि पुढे असंही म्हटले, जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि तेच तुम्ही आहात. हालेलुया. कोण आहात तुम्ही? देवाचं पवित्र मंदिर आहे आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे परमेश्वराचं वचन आहे. काय ही गोष्ट आम्हाला आजपर्यंत समजली आहे का? आणि जर समजली आहे, जर देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे, तर आम्ही त्याला कशा पद्धतीने ट्रीटमेंट देत आहोत? देवाचं वचन मोडून आम्ही देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे हे आम्ही जगाला दाखवायचा प्रयत्न करतोय का? जोरजोरात प्रार्थना करत असताल, परंतु देवाचं वचन जर पाळत नसताल, तर प्रियांनो तुम्ही स्वर्गाच्या राज्यासाठी पात्र ठरणार आहात काय? देवाला माझी परिस्थिती माहिती आहे आणि देवाला माझी कमजोरी माहिती आहे असं म्हणून आम्ही स्वर्गात जाऊ शकणार नाही. हालेलुया. माझ्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी देवाला माहिती आहेत असं म्हणून मी स्वर्गात जाऊ शकणार नाही. मी देवासाठी किती प्रयत्न करतोय किंवा मी देवाच्या वचनांप्रमाणे जगायचा किती प्रयत्न करतोय, ही जास्त मोठी आणि महत्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला विचार करण्यासारखी आहे. निश्चित आम्ही कुठेतरी चुकणार आहोत, चुकले आहोत, परंतु प्रियांनो पश्चाताप करूया. झालेल्या चुकांपासून मागे फिरण्याचा प्रयत्न करूया. परत त्या चुका आमच्या जीवनात कधीच होणार नाहीत याची आम्ही कटाक्षाने काळजी घेण्याचा प्रयत्न करूया. आणि निश्चितच परमेश्वर आम्हाला क्षमा केल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याच्या वचनांमध्ये तो आम्हाला सांगतो की त्याचे लोक पडले तरी पण पुन्हा उठून उभे राहतील. त्याचे सेवक पडले तरी 7 वेळा पडले तरी पुन्हा उठून उभे राहतील असं त्याचं वचन सांगतं. प्रियांनो, त्या देवाला आज तुमच्या आणि माझ्या सहभागितेची गरज आहे. त्याने मनुष्यावरती प्रीती केली. त्या प्रीतीस्तव त्याने त्याचा एकुलता एक पुत्र देऊन टाकला. तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्या पापांसाठी वधस्तंभावर बलिदान झाला. तो मरण पावला, तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, तो स्वर्गात गेला. आणि तिथपर्यंतच थांबलं नाही, तर तो जाताना असं म्हटलं की पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल. प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 8व्या वचनामध्ये सांगितलंय, पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तो तुम्हाला सत्यामध्ये घेऊन चालेल. तो तुम्हाला सत्याचं ज्ञान देईल. काय करायचं काय नाही या गोष्टी तो तुम्हाला शिकवेल, असं बायबलमध्ये आम्हाला शिकवलं गेलंय. परमेश्वराने मनुष्याला कुठेच एकटं सोडलेलं नाही. उत्पत्तीपासून, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जर आम्ही पाहिलं, प्रगटीकरणापर्यंत जर आम्ही पाहिलं, तर सगळीकडे मनुष्य संगती तो कसा आहे, मनुष्याच्या सहभागितेची त्याला किती गरज आहे, त्याच वेळेला तुम्हाला आणि मला तारण्यासाठी, पापातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी केलेली अद्भुत योजना आम्हाला येशू ख्रिस्ताच्या द्वारे दिसती. आणि त्याच येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यावर, स्वर्गरोहण झाल्यानंतर पुन्हा मनुष्याला मदत करण्यासाठी, त्याच्या पवित्र मार्गात मनुष्याने चालावं यासाठी पवित्र आत्म्याची देव केलेली ती देणगी आम्ही पाहत आहोत. इब्रिकर पत्र 13 अध्याय 8व्या वचनामध्ये असं म्हटलंय, येशू म्हणतो की मी काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. आणि मत्तईच्या 28व्या अध्यायामध्ये आणि 20व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, पहा युगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या सोबत आहे. हालेलुया. म्हणूनच म्हटले इमॅन्युएल, अम्मा बरोबर देव.
कधीच न सोडणारा. तो म्हणतो मी तुला कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही, कधीच त्याग करणार नाही. जगातल्या लोकांसारखा मी तुझ्या संगती वागणार नाही, असं त्याचं अभिवचन आम्हाला आहे. हालेलुया. जगातले लोक क्षणात सोडून देतील, क्षणात टाकून देतील, क्षणात लोक म्हणतात प्रेम करतो तुझ्यावरती आणि क्षणात म्हणतात ब्रेकअप झालाय. हालेलुया. आम्ही आजकालच्या तरुणांची, आजकालच्या लेकरांची आम्ही गंमत पाहत आहोत. प्रियांनो, त्यांना देव समजत नाही. तुम्हाला आणि मला समजलाय का? आज या गोष्टींकडे आज आम्हाला लक्ष द्यायचे. जगातल्या लोकांसारखे आम्ही देवासंगती पण आम्ही ब्रेकअप करत आहोत काय? आज आम्हाला विचार करायचा आहे. कारण बायबल आम्हाला असे सांगते, दिसणाऱ्या बंधूवर जो प्रीती करू शकत नाही तो न दिसणाऱ्या देवावर काय प्रीती करणार. सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत, लिंक आहेत. प्रेम, प्रीती, विश्वास, आनंद, शांती, चांगुलपणा, ममता, सहनशीलता, या सगळ्या गोष्टी. क्षमा करा, मध्येच व्हिडिओ बंद झाला. परंतु प्रेम, प्रीती, शांती, आनंद, चांगुलपणा, ममता, सहनशीलता, या सगळ्या गोष्टी एकमेकांशी लिंक आहेत, कनेक्टेड आहेत. आणि आम्हाला त्याच्यामधून जाता आलं पाहिजे. आम्हाला त्या गोष्टी शिकता आल्या पाहिजेत. आम्हाला देवासंगती चालायला शिकता आलं पाहिजे. आणि प्रियांनो, जर या गोष्टी आम्हाला समजत नसतील तर आम्ही कुठेतरी चुकीच्या ट्रॅकवर आहोत. हालेलुया. आणि जर देवाचं वचन आमच्यामध्ये नसेल तर कुठेतरी आम्ही चुकलेल्या अवस्थेमध्ये आहोत आणि आम्हाला त्यामधून आज बाहेर निघायची गरज आहे. तो देव म्हणतो की मला तुमच्या जवळ यायचंय. मी दाराशी उभा राहून ठोकत आहे. जर दार उघडताल तर मी आतमध्ये येईल, तुमच्या सोबत राहील, तुमच्या संगती जेवण करेल. त्याला आमची सहभागिता हवी. काय आज आम्ही तयार आहोत काय त्याच्या सहभागितेसाठी? आज आम्हाला आमच्या जीवनात विचार करायचा आहे. या आपण थांबूया इथे आणि आपण प्रार्थनेकडे जाऊया. आपण प्रार्थना करूया त्या परमेश्वराला की माझ्या देवा, तू आम्हाला चालव, तू आम्हाला शिकव, तू आम्हाला तुझ्या जवळ येण्यासाठी लागणारं ज्ञान पुरव, तुझ्या वचनांप्रमाणे जगण्यासाठी लागणारी बुद्धी पुरव. अशी प्रार्थना आपण आज त्या परमेश्वराकडे करू. पवित्र 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 जिवंत सेनाधीश देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव, मान, सन्मान, महिमा, प्रशंसा फक्त तुलाच आणि तुलाच दे. तुझ्या दयासनापुढे येतो माझ्या देवा. आम्हा पाप्यांवरती दया कर, कृपा कर. आमच्या चुका, पाप, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आम्ही आज तुझं वचन पाहत आहोत परमेश्वरा. जिवंत देवा, त्या कुमारी मरियेला परमेश्वरा देवदूत येऊन म्हणतात की तुझ्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो पवित्र आत्म्याद्वारे असेल आणि त्याचं नाव इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव असं तू ठेव. आणि परमेश्वरा, त्या येशूला खरोखर तू या जगामध्ये आमच्यासाठी पाठवलंस. तो या मनुष्य जातीमध्ये राहून, मनुष्यांमध्ये राहून परमेश्वरा त्याने मनुष्यामध्ये वस्ती केली. जिवंत देवा, तो मनुष्यासारखा राहिला, मनुष्याप्रमाणेच वागला आणि परमेश्वरा त्याला तू तुझ्या पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देऊन अद्भुतरित्या त्याच्याकडून जी सेवा करून घेतलीस परमेश्वरा, तुझे गुज आणि गहन गोष्टी तू या मनुष्याला प्रगट केल्यास परमेश्वरा, आणि त्या आज बायबलच्या रूपाने आमच्यापर्यंत पोहोचल्यात. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद म्हणतो. त्यात येशूच्या द्वारे तू आमच्यासाठी जी तारणाची अद्भुत योजना बनवलीस आणि त्या येशूने जे वधस्तंभावरती रक्त आमच्यासाठी वाहिलं त्याच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद म्हणतो. आम्ही तुला गौरव देतो परमेश्वरा. त्या येशूच्या द्वारे जिवंत देवा, आज पुन्हा एकदा तू आमच्या संगती बोललेला आहेस असा आम्ही विश्वास ठेवतो. त्याच येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या पवित्र दयासनापुढे येत असताना आज आमच्या प्रत्येकाच्या अपराधांची क्षमा कर. आजपर्यंत कदाचित आम्ही तुझ्या सानिध्याची परमेश्वर पित्या अनुभव घेतला नसेल परमेश्वरा. आज आम्ही तुला मागत आहोत, आज आम्ही तुला विनंती करत आहोत की तुझं सानिध्य आमच्या संगती असू देत परमेश्वरा. तो पवित्र आत्मा म्हटलेला परमेश्वरा, तो सामर्थ्याचा आत्मा आमच्यामध्ये तू घाल परमेश्वरा. तुझं वचन सांगतं की आमचं शरीर हे तुझ्या आत्म्याचं मंदिर आहे आणि परमेश्वरा तुझ्या आत्म्याने आमच्या शरीरामध्ये, आमच्या हृदयामध्ये वस्ती करावी अशी दयाकृपा तू आमच्यावरती कर. तुझं सानिध्य आमच्या संगती असू देत परमेश्वरा. आणि सदोदित आम्ही तुझ्या संगती राहावं, तुझं ऐकावं, तुझ्याशी आम्ही बोलावं परमेश्वरा. जगातल्या मोहपाशाला बळी न पडता परमेश्वरा आम्ही तुझ्या अधिक जवळ असावं अशी दयाकृपा तू आमच्यावरती कर. हीच आज तुला विनंती आणि प्रार्थना करतो. हे वचन ऐकणाऱ्या, हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भावाला, बहिणीला, प्रत्येकाला तू तुझ्या पवित्र हातात घे परमेश्वरा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू आज या वचनांच्या द्वारे कार्य कर आणि प्रत्येकाचं जीवन परमेश्वरा अद्भुतरित्या तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या जीवनात असणारे प्रश्न, समस्या, अडीअडचणी, संकट आज या वचनांच्या द्वारे येशूच्या नावामध्ये निघून जाऊ देत परमेश्वरा. आणि तुझं सानिध्य प्रत्येकाबरोबर तू निर्माण कर. हेच मी तुला आज नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो.
दयाळू, कृपाळू, कनवाळू, मंद, क्रोध परमेश्वरा, तू आमच्यातील प्रत्येकावरती दया कर. आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी लागणारं सहाय्य तू आम्हा प्रत्येकाला पुरव. परमेश्वरा, येशूच्या रक्ताच्या द्वारे तू आमच्यातील प्रत्येकाला तुझ्या दैवी आरोग्याचा स्पर्श कर आणि अधिक तुझ्या जवळ येण्यासाठी लागणारी कृपा तू आमच्यावरती पुरव. अशी आज नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली, म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर भेटूया पुन्हा एकदा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करो. देवाचं वचन वाचत राहा, सातत्याने प्रार्थना करा आणि देवाच्या अधिक जवळ येण्याचा, त्याची सहभागिता मिळवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल.